स्ट्रॅटेजी तयार झाली आणि त्या स्ट्रॅटेजीमध्ये एकीकडे प्रशासन आणि विकास हा समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि दुसरीकडे जे लोक शस्त्र घेऊन हिंसाचार करतायत त्यांच्या समोर दोनच विकल्प राहिले पाहिजे। एक तर त्यांनी शस्त्र सोडून मुख्य व्यवस्थेत यायचं, अन्यथा पोलीस कारवाईला सामोरं जायचं। अशा प्रकारची स्ट्रॅटेजी अत्यंत मोठ्या प्रमाणात देशामध्ये मोदीजींनी सुरू केली आणि गेल्या काही वर्षांमध्ये आमच्या देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा यांनी या देशातनं माओवादाला हद्दपार करण्याच्या संदर्भात मोदीजींच्या नेतृत्वात एक बृहत स्ट्रॅटेजी तयार केली आणि आज आपण पाहतो की त्या स्ट्रॅटेजीच्या अंतर्गत अतिशय मोठ्या प्रमाणात आता देशातनं माओवादाचं उच्चाटन होत आहे। पण विशेष अभिनंदन मी आमच्या गडचिरोली पोलिसांचं, आमच्या C60चं करेन की त्यांनी या संपूर्ण मोहिमेमध्ये सातत्याने मोहिमेचं नेतृत्व घेतलं, मोठ्या प्रमाणात ऑपरेशन्स केले। तेलतुंबडेंसारखे अतिशय जहाल आणि अतिशय वरिष्ठ केडर यांना त्या ठिकाणी नेस्तनाबूत करण्याचं काम केलं आणि सातत्याने एकीकडे विकास कामांच्या माध्यमातून आपण नवीन भरती बंद केली आणि दुसरीकडे जंगलामध्ये सातत्याने मोहिमा करून त्या ठिकाणी नक्षलवाद्यांना, माओवाद्यांना जेरबंद करण्याचं काम